माझ्या तमाम महाराष्ट्रातील धनगरांनो, हा व्हिडिओ थोडा ध्यान देऊन ऐका बरं का. मला नेमकं काय म्हणायचं ते. धनगरांच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीचा जो लढा आहे ना, हा खूप जुना आहे बरं का. विखे पोखरे पाटलांनी याच्यासाठी त्यांच्या जीवनाचं बलिदान केलेलं आहे. आणि मला जसं कळते, मी नेहमीच म्हणत असतो की मी वयानं आणि अनुभवाने सर्व पुढाऱ्यांसमोर खूप लहान आहे, पण कुठेतरी समाजासाठी जी तळमळ आहे ती सगळ्यात खरी आहे बरं का, 100%. आणि भले चला जुन्या घडामोडी मला माहिती नसतील, पण 24 सप्टेंबरला जो जालन्यामध्ये भूतो भविष्य धनगरांचा एक मोर्चा तयार झाला होता ना, त्यावेळेस एक एनर्जी आली होती वेगळीच, आणि ती एनर्जी नक्कीच आपल्याला जिवंत ठेवायची आहे. पण 24 सप्टेंबरच्या नंतर ज्या गोष्टी मी सोशल मीडियावर मांडत होतो, आज कुठेतरी बऱ्याचशा धनगरांना त्या गोष्टी खऱ्या वाटायला लागल्यात की यार, महेश बिडकर ज्या गोष्टी बोलायचा, त्या तळमळीनं बोलायच्या, त्या कुठेतरी खऱ्या होत्या. कारण बघा, आंब्याला आंबा आणि चिंचला चिंच म्हणणे हे माझं ते वैशिष्ट्यच आहे. मी खऱ्याला खरं बोलते बरं का, ते भले कोणाला पटू का न पटू. आणि गोपीचंद पडळकर नावाच्या ढाण्या वाघाला मी माझा गुरु का म्हणतोय, ह्याच्या मागे काही रिझन आहे बरं का. मी तुम्हाला सांगतोय की मी ज्या गोष्टी बोलत होतो तीच सेम गोष्ट कुठेतरी जरांगे पाटलांनी त्या दिवशी मुंबईमधल्या स्टेजवरून बोलली. त्यांनी सुटता सवाल एक म्हटलं की तुम्ही तुमच्या नेत्यांना एक करा राहू. कारण ते म्हटले की मी देखील माझ्या नेत्यांवर रागवतो, पण माझ्या नेत्यांवर प्रेमही तेवढंच करतो. म्हणून आज तो माणूस तेवढा मोठा योद्धा तयार झालाय. तसंच माझं कुठेतरी म्हणणं आहे की होता जीवा म्हणून वाचला शिवाजी म्हण आहे, तर जीवा मला बनण्यासाठी आपल्याला जर प्रति गोपीचंद बनायचं असेल तर त्या गोपीचंदचा विरोध करून कसं चालेल बरं. आता तुम्ही म्हणता पुढं की लागला अरे यार गोपीचंद पडळकरांचा चेला आहे हा म्हणून त्याचे गुणगान गाते, असं नाही. तुम्ही पडताळणी करा. आपल्या धनगरांचे जे मोजकेच काही पुढारी आहेत ना, मोजकेच आहेत, पण जरांगे पाटील म्हणले की बाबा चांगले पुढारी आहेत तुमच्याकडे. तो पूर्ण त्यांचा व्हिडिओ बघा, त्यांचं पूर्ण भाषण ऐका. तर आपले मोजकेच आहेत पण पुढारी चांगले आहेत, चला ठीक आहे, आपण मान्य करूया. पण त्या पुढाऱ्यांपैकी एक पुढारी असा आहे ज्याची जर तुम्ही पडताळणी केली तर त्या पुढाऱ्यामध्ये काहीतरी वेगळंच तुम्हाला दिसून येईल. त्याचं नाव आहे गोपीचंद पडळकर. कारण हा पुढारी असा आहे ना की पडळकर साहेबावर तुम्ही कधी लक्ष करा बरं का, पडळकर साहेबावर जर एखाद्यानं टीका केली, तो इतर पक्षातला असू किंवा त्यांचा विरोधक असू, कुठल्याही पक्षातला असू, पण तो धनगर असला पाहिजे. तर जर तो धनगर असेल, त्यांच्या समाजाचा असेल, तर ते त्याच्यावर पलटवार म्हणून कधीच टीका करत नाही. आणि एखाद्याचं जर काही चुकलं आणि त्यानं जर खुल्या मनानं जर त्यांच्यासमोर हात जोडून एकदा माफी जर मागितली तर कुठल्याही गुन्हेगाराला ते माफ करतील. या प्रवृत्तीचा तो माणूस आहे. तुम्ही कधी नोटीस करा. हा, तो जर इतर समाजातील असेल किंवा तो जर खरंच त्यांचा विनाकारण विरोध करत असेल तर त्याची मात्र ते खोलून घेतात, ठासतेत म्हणजे ठासतेत आणि सांगून ठासतेत. त्याच्यामुळं एकट्या गोपीचंद पडळकरांच्या पाठीमागे आजच्या घडीला बरं का महाराष्ट्रातील 70 ते 75% समाज धनगर समाज आहे. मग बहुजन आणि हिंदू यांचा वेगळा पार्ट आहे बरं का, ते देखील आहेत, कारण त्यांची बहुजनांसाठी हिंदूंसाठी एक वेगळीच प्रतिमा आहे. पण धनगरांचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 70-75% धनगर हे एकट्या ढाण्या वाघाच्या पाठीमागे आहेत. मी वेड्यासारखा म्हणणार नाही की 100% धनगर आहेत. मी अभ्यास वृत्तीने बोलतोय. कारण आरेवाडीमध्ये जे दसरा मेळावा भरते ना, त्या मेळाव्यामध्ये तुम्ही एक विचार करा की काय लाखोंच्या संख्येमध्ये समाज एकवटतोय, काय ताकद असेल त्या माणसामध्ये, काहीतरी असेल की त्याची भूमिका, काहीतरी ठोस भूमिका असेलच की. आणि एवढा मोकळ्या मनाचा माणूस आहे की मला असं वाटतं की मी देखील त्यांच्याच पावलावर चालायला पाहिजे. आता त्या दिवशीची गोष्ट आहे, मला ती गोष्ट पुन्हा काढायची नाही, पण कुठेतरी खंत असते मनामध्ये की बाबा आपला समाज खरंच सुशिक्षित झालाय का. कुठेतरी 4 गोष्टी शिकला आणि कुठेतरी एखादी डिग्री एखादी नोकरी प्राप्त झाला म्हणजे सुशिक्षित नाही, खरंच सुशिक्षित झालाय का. त्या दिवशी निवृत्ती बोराडेंनी ज्या प्रकारच्या ज्या शिवीगाळ केली, मी त्या शिव्या ऐकून घेतल्या. कारण त्या शिव्या ज्यावेळेस मी ऐकत होतो त्यावेळेस फक्त माझ्या डोळ्यासमोर गोपीचंद पडळकर साहेब होते. का की बाबा मी विचार केला की हा माझ्या समाजाचा माणूस आहे. ह्यानं जरी मला शिवी दिली, त्याला जरी अक्कल नसेल की बाबा मी ज्याला शिवी देतोय तो माझा धनगर समाजाचा आहे, मी त्याला कशा शिव्या देऊ, त्याला जरी त्याची नाही जाणीव झाली तर मी त्याला शिव्या न देण्यामागे एक कारण आहे, कारण तो माझा धनगर बांधव होता, म्हणून मी त्याच्या शिवीगाळ केली नाही बरं का. हा, तो जर इतर कोणी असला असता माझ्या समाजा व्यतिरिक्त तर काय रगीलपणा असतंय मी त्याला जागीच दाखवला असता. दुसऱ्या दिवशी मी स्वतः त्याच्या घरी पोहोचलो असतो. कारण मी काय प्रवृत्तीचा माणूस आहे तुम्ही गंगाखेडच्या स्थानिक लेवलला थोडासा अभ्यास करा. एवढा रगील माणूस आहे मी, जशाच तसं उत्तर देणारा, आरेला कारे बोलणारा माणूस आहे. पण जर माझ्या समोर जर माझ्या धनगर समाजातील एखादा माणूस उभा असेल तर मी स्वतःला थांबून घेतोय, ज्या प्रकारे माझे गुरु स्वतःला थांबून घेते. म्हणून माझ्या धनगर बांधवांनो, मी कुण्यातरी एका नेत्याचं गुणगान गात नाहीये बरं का. कारण मी जसं तुम्हाला म्हणतो, मी कुठल्याही पक्षाला कुठल्याही नेत्याला बांधील नाहीये. मग राहिला विषय गोपीचंद पडळकर साहेबांचा, ते माझे गुरु आहेत आणि मी त्यांना गुरु खूप विचार करून मानले. त्यांच्या अगोदरही धनगरांचे खूप सारे नेते झालेत, पण जेवढा समाज या एकट्या माणसाच्या पाठीमागे आहे तेवढा समाज कोणाच्याच पाठीमागे नाहीये. आता आपल्या धनगर समाजामध्ये राम शिंदे साहेब आहेत, गोपीचंद पडळकर साहेब आहेत, जानकर साहेब आहेत, घनश्याम बापू हाके साहेब आहेत, असे अनेक नेते आहेत. मग त्या नेत्यांना तुम्ही जसं म्हणता, मला बरेच जण कमेंटमध्ये म्हणतात की यार महेश, नेता म्हणजे समाज नसतो. ठीक आहे, मला मान्य, पण अरे लोकप्रतिनिधी आहेत. या लोकप्रतिनिधींच्या पाठीमागं भले सगळा समाज नसला तर समाजाचा काही पार्ट आहे, काही थोडा बहुत टक्केवारीमध्ये समाजांच्या पाठीमागं आहे. मग यांना दुखवून चालेल कसं, मला सांगा ना. आणि पुन्हा खंत माझ्या मनात एकच आहे की गोपीचंद पडळकर साहेब जालन्याच्या मोर्चामध्ये आलेले असताना देखील ते कशासाठी आलते मला माहिती नाही, ते काही मला भेटले नाहीत. हा शब्द माझ्या मनामध्ये खंत सारखा आहे आणि ती खंत आयुष्यभर माझ्या मनात राहणार.
आणि म्हणूनच मी म्हणतोय ना की किती खुल्या मनाचा माणूस आहे तो. बघा, बोराडे साहेबांना ज्यावेळेस उपोषण त्यांनी सोडवलं त्यावेळेस आतमध्ये घेऊन जाताना माझे गुरु त्यांचा हात धरून आतमध्ये नेत आहेत. आणि दुःख वाटलं मला या गोष्टीचं की माझ्या गुरुला डोसक्यामध्ये लागलं. ते किती वेदना झाल्या असतील त्या माझ्या गुरुला. धनगरांनो, खूप खुल्या मनाचा माणूस आहे बरं का. मला बऱ्याच जणांचे फोन आले, कॉल आले बरं का. आणि मी जी भूमिका मांडतोय फक्त माझी भूमिका नसते, ही समाजानं मला प्रत्येक जणांना कॉल केलेला असतो. कारण बघा, समाजातील वेगवेगळ्या समाजातील वेगवेगळ्या पुढाऱ्यांची किंवा वेगवेगळ्या समाजाची मला कॉल येते. कारण मी स्पेसिफिकली धनगर जातीचा अभिमान बाळगतो, पण इतर जातींचा द्वेष करत नाही. कारण गर्व आहे मला माझा हिंदू धर्म असण्याचा. मी आणि जरी मी हिंदू असलो तरी इतर धर्मियांचा कधीच द्वेष करत नाही. म्हणून मला वेगवेगळ्या जातीमधून, वेगवेगळ्या धर्मांमधून, वेगवेगळ्या समर्थकांची कॉल येतात आणि त्यांच्या भूमिका मी ऐकतो आणि ऐकून त्याच्यामधून माझंही एक मत निर्माण करतो. आणि त्या मतानुसार मला असं वाटतंय की आता ही वेळ नाहीये त्या गोष्टी बोलण्याची, पण पडळकर साहेबांना बोलण्याचा किती आग्रह होता समाजाचा. तिथे मोठे मोठे मंत्री बसले होते, पण सगळ्यांचा आग्रह होता समाज बांधवांचा की पडळकर साहेब तुम्ही बोला. आणि नेमकं पडळकर साहेब बोलताना बोराडे साहेबांनी त्यांच्याकडे पाठ केली बरं का. काही हरकत नाही, मनामध्ये काही खंत असतात आणि कळत नकळत त्या गोष्टी झाल्या असत्याल. की मी म्हणतोय म्हणून तुम्ही गोपीचंद पडळकरांचे शिष्य व्हा असं नाही, तुम्ही त्याचा अभ्यास करा काय. आणि एक गोष्ट आहे बरं का, की सगळे मार्ग बंद झाले ना तेव्हा गोपीचंद पडळकर आठवतो. ही गोष्ट मग 100% आहे. आणि धनगरांनो, निराश होऊ नका. माझ्या सुचत बुद्धीने एक पर्याय तयार केला, तुम्हाला पडतोय का बघा. धनगरांच्या आरक्षणाची लढाई खूप जुनी आहे आणि याला कुठं जर पाठबळ द्यायचं असेल तर तुम्हाला प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात एक प्रति गोपीचंद तयार करावं लागेल. प्रति गोपीचंद म्हणतोय मी. त्या एकट्या गोपीचंदाला साथ देण्यासाठी त्यानं जर महाराष्ट्रामध्ये आवाज दिला तर 36 जिल्ह्यामधून 36 गोपीचंद बाहेर आले पाहिजे. आणि त्या 36 गोपीचंदांच्या पाठीमागं, प्रत्येक एका गोपीचंदा पाठीमागं 1 लाख धनगर असले पाहिजेत. कारण एकटा गोपीचंद काय काय करेल बरं, विचार करा तुम्ही. त्याचा विरोध म्हणून विरोध करा तुम्ही, ठीक आहे, त्या माणसाचा विरोध करा, पण त्याच्या वृत्तीचा विरोध करू नका. कारण त्या माणसाच्या विचारांचा विरोध करू नका. एकटा कुठं पुरेल बरं. आता शिक तर ते झाड फळाफुलाला कुठेतरी लागलंय आणि त्याच्याकडून सगळ्या अपेक्षा, एकट्याकडून सगळ्या अपेक्षा, त्याच्यावरच टीका, त्याच्याकडूनच अपेक्षा. तो असा का करत नाही, तो तसा का करत नाही, अरे काय काहीतरी करेल तो. आणि मी आज ओपनली एक गोष्ट बोलणार आहे बरं का. माझे विचार सांगतोय मी, माझं कोणाशी बोलणं नाही झालं. मला बरेच जण ट्रोल करतात की काय रे ते तुझं गुरु म्हणतोय, त्या गुरुनं बिरोबाची शपथ खाल्ली, बीजेपीला मतदान करू नका म्हणून, पुन्हा तोच बीजेपीमध्ये गेलाय. स्पष्ट बोलतो, माझी वैयक्तिक भूमिका बरं का. असं माझ्या गुरूंनी का केलं असं मी सांगतो तुम्हाला. हे बघा, ज्यावेळेस ते जनतेमधून मैदानामध्ये उतरले होते आमदारकीसाठी, जनतेचा कुठेतरी कौल त्यांच्या बाजूने कमी आला. कारण जनतेला माहिती नव्हता की ह्या कोळशाच्या खाणीमध्ये एक हिरा दडलाय. पण तो हिरा देवेंद्र फडणवीस साहेबांनी ओळखला आणि म्हणून त्यांना वाटलं की कुठेतरी ह्या माणसाला कुठेतरी स्फूर्ती भेटली पाहिजे. म्हणून त्यांनी त्याला उचलून घेतलं त्या कोळशाच्या खाणीतून आणि विधान परिषदेमधून ठेवलं. आणि विधान परिषदेमधून काय भेटलं माहिती आहे का, की त्यांना एक काम करण्याची एक ताकद भेटली, एक मार्ग भेटला. आणि ते काम त्यांनी करून दाखवलं समाजासाठी. मग ते समाजासाठी असेल, बहुजनांसाठी असेल, हिंदूंसाठी असेल, त्यांनी त्या कामाची सुरुवात केली. आणि सुरुवात केली म्हणून समाजांनी मग नंतर त्यांना ओळखलं. आणि समाजानं जेव्हा त्यांना ओळखलं तेव्हा त्यांना लोकांमधून, जनतेमधून, जनप्रतिनिधीमधून निवडून दिलं. मला सांगा, जर त्यांनी त्यांच्या निर्णयावर ठाम असले असते की बाबा हा मी बिरोबाची शपथ खाल्ली, आता बीजेपीचा माझा संबंध नाही. अरे बाबा, युअर डिसिजन हॅज टू बी अकॉर्डिंग टू द सिच्युएशन. जर महाराजांनी आग्र्यामध्ये जर तिथं एक प्रस्ताव मांडला नसता की बाबा मला जोर नावाचा काहीतरी, मला आजार झाला, मी आजारी पडलो, मला मिठाई वाटायच्या जनतेमध्ये, आणि जर त्या रणनीतीनं जर महाराज तिथून सुटले नसते तर आज काहीतरी वेगळं दृश्य असलं असतं या महाराष्ट्रामध्ये. पुरंदरचा तह असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुण्यामध्ये केलेला पुणे करार असेल, मग त्या सिच्युएशननुसार ते डिसिजन घेणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून मी म्हणतोय माझ्या गुरूंनी ते डिसिजन सिच्युएशननुसार घेतलेलं आहे. कारण त्यांना ती संधी दिली ह्या बीजेपी सरकारनं, आणि त्याच्यासाठी मी बीजेपी सरकारचा खूप आभारी आहे. कारण तुम्ही संधी दिली म्हणून तो ढाण्यावाग जनतेला नंतर कळायला लागला. आणि मला असं वाटतंय की 70-80% महाराष्ट्राला धनगरं काय आहेत हे ह्या एकट्या ढाण्यावागामुळे कळाले, पडळकर नावाच्या. आणि गंगाखेडमध्ये ज्यावेळेस मी धनगरांचा गाजावाजा करतोय एका पॉझिटिव्ह साईडनं बरं का, धनगर म्हणून इतर जातींचा द्वेष, हिंदू म्हणून इतर धर्माचा द्वेष असा करत नाही मी कधीच. पण ज्यावेळेस मला धनगरांचा अभिमान वाटतोय ना त्यावेळेस मला बरेच जण विचारतील, अरे तू धनगर आहे का? मी अभिमानानं सांगतोय. आणि मला कदाचित वाटतंय की माझं वैयक्तिक मत आहे की कुठंतरी त्या माणसामुळे धनगर जातच प्रचलित झाली आहे या महाराष्ट्रामध्ये. धनगर आरक्षणाची जर लढाई लढायची असेल किंवा जिंकायची असेल तर त्या गोपीचंद पडळकरांना साथ देण्यासाठी प्रत्येक तालुक्यातून, प्रत्येक जिल्ह्यातून एक प्रति गोपीचंद तयार करा. आपण लढाई हारलो नाहीयेत, ही लढाई कुठेतरी थांबली आहे. आणि लढाईला एक स्फूर्ती देण्यासाठी तुम्हाला प्रति गोपीचंद तयार करावं लागते. आणि प्रति गोपीचंद जर तयार करायचे असतील तर तुम्हाला त्या गोपीचंदाला विरोध करून जमणार नाही.
अरे लई खुल्या मनाचा माणूस आहे रे ते, सांगायसारख्या गोष्टी नाहीत. पण मुंबईमध्ये 4 दिवस मी एकाच कपड्यावर होतो म्हणून शेवटच्या दिवशी त्या माणसानं मला 4 ड्रेस घेऊन दिलेत. लई खुल्या मनाचा माणूस आहे तो. कारण त्याला वाटलं अरे हा समाजासाठी कुठेतरी लढतोय. मला म्हणले साहेब अरे काय 4 दिवस झाले एकाच कपड्यावर असतो, 2-4 ड्रेस घे तुझ्या मनावर. अजून काय पाहिजे असते माणसाला? माझ्यासारख्या एखाद्या सामान्य गरीब धनगराला काय पाहिजे असते साहेबांकडून? काहीच नको मला तुमच्याकडून काहीच नको. फक्त मला तुमचा आशीर्वाद द्या साहेब. या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे एक प्रतिगोपीचंद तयार होईल याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. आणि महाराष्ट्रातील तमाम माझ्या धनगर बांधवांनो, त्या माणसाचं जीवनचरित्र तुम्ही वाचा, त्या माणसाची वृत्ती तुम्ही वाचा, अभ्यास करा त्या माणसाचा. कारण खूप मोठा धनगर समाजाला हिरा लाभलाय तो, या बहुजनांना एक लाभलेला हिरा आहे तो. कारण स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब ज्या पावलावर चालतात ना, त्यांच्याच पावलावर चालणारा हा माणूस आहे. आणि या हिऱ्याला जपणं खूप गरजेचं आहे. एकट्याच माणसाच्या अंगावर लोड देऊ नका, त्याच्याकडून शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. जय भीम, जय शिवराय, जय मल्हार. नादकर्तिका धनगरांचा, धनगरांनो, धनगर आरक्षणाचा लढा हा संपलेला नाहीये, हा कुठेतरी थांबलाय आणि नव्या स्फूर्तीनं आपण याला तयार करूया. पण जोपर्यंत मला मोठं व्हायचंय आणि म्हणून मी धनगरांसाठी लढतोय असं आपण करू, तोपर्यंत हा लढा जिंकता येणार नाही. नेते आपल्या धनगर समाजाच्या आरक्षणावर मोठे झाले आणि ते तिकडच गेले, ते पुन्हा काही फिरकले नाही. म्हणून मी पहिल्यापासून म्हणतोय की धनगरांना किंवा एखाद्या समाजाला न्याय मिळवून देणे म्हणजे त्याला फक्त आरक्षणच मिळवून देणे नाही, तर त्याचा सर्वांगीण विकास करणे देखील खूप महत्वाचं आहे.